अरे नमस्कार. काय मस्त लाईफ आहे. असा टेंट बांधून राहायचं आणि अशा ठिकाणी की जिकडे दूर दूर पर्यंत नुसती झाडच दिसतायत. एखादी नदी वाहतीये, मोकळी स्वच्छ हवा आहे, डोंगर दऱ्या आहेत. अशा ठिकाणी टेंट बांधून राहायला किती मजा येईल. बरं आणखी मजा येईल जर असा टेंट उभारायला स्वतःच्या मालकीची जमीन असेल तर. आज आपण ज्या फॅमिलीला भेटणार आहोत ना, ती फॅमिली आहे क्रिएटिव्ह आणि ॲडव्हेंचरस आणि त्यांना सुद्धा असंच मनासारखं घर हवंय एक अशा मोकळ्या वातावरणात. पण त्याआधी त्यांना हवंय स्वतःच्या मालकीचा जमिनीचा तुकडा. MBVA प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट सीझन 2 पॉवर्ड बाय कॉस्मॉस बँक मध्ये आज आपण पहिल्यांदाच म्हणजे स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या इतिहासात पहिल्यांदाच आपण प्लॉट शोधणार आहोत. स्वप्नातला प्लॉट. पण आधी भेटूयात त्या क्रिएटिव्ह फॅमिलीला. नमस्कार, मी अजिंक्य घाटे आणि ही माझी बायको राधिका घाटे आणि ही माझी मुलं आरव आणि आदिया. असं हे चौकोनी सुखवस्तू कुटुंब. अजिंक्य घाटे आहेत ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये. अर्थातच ते क्रिएटिव्ह आहेत. राधिका घाटे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये कन्सल्टंट आहेत. त्यांची 2 खट्याळ आणि खोडकर मुलं आरव आणि आदिया. आरव आणि आदियाची दंगामस्ती तर सुरूच असते, पण त्याचबरोबर त्यांच्या कलेला सुद्धा घरून चांगलंच प्रोत्साहन मिळतं. पुण्यातल्या वारजेमधलं त्यांचं हे आलिशान घर. इकडे सगळ्या आधुनिक सुखसोयी आहेत. पण निसर्गात फिरण्याची आपली हौस भागवायला त्यांना आता हवी आहे हक्काची जमीन. ज्या जमिनीवर एक वीकेंड होम बांधता यावं हेच त्यांचं आता स्वप्न आहे. तर अजिंक्य आणि राधिका, तुम्हाला प्लॉट हवा आहे तर लक्षात आलं, पण आत्ताच प्लॉट घ्यावं असं का वाटलं? म्हणजे स्वतःची मालकीची जमीन असावी असं का वाटलं? नाही, बेसिकली आत्ताच 2-1 वर्षापूर्वी आमचं हे घर तयार झालं आणि मराठीमध्ये म्हण आहे घर पाहावं बांधून. तर आम्ही अक्षरशः प्रत्येक स्क्वेअर फुटाला त्याचा अनुभव घेतलेला आहे की किती अवघड असतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट होईपर्यंत तुमचा पेशन्स अगदी पणाला लागतो. पण आता इनिशियली वी फेल्ट की ॲज अ इन्व्हेस्टमेंट निसर्गाच्या जवळ आपल्याला काय करता येऊ शकेल तर नक्की प्लॉट पाहता येईल एखादा. आणि प्लॉटचा एक ॲडव्हान्टेज असतो की आत्ता लगेच तिथे बांधायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही आता पुण्यासारख्या शहरामध्ये राहताय, आता तुमची मुलं हळूहळू मोठी होत आहेत, तर त्यांच्या दृष्टीने पण तुम्ही असा विचार केलाय का की त्यांना सुद्धा थोडंसं निसर्गाच्या जवळ नेता येईल किंवा त्या दृष्टीने काही विचार तुमचा आहे? शहराच्या जवळ घेणं तर फार अवघड झालंय हल्ली. त्यामुळे मे बी 2-1 तासाच्या अंतरामध्ये जर एखादी जागा असेल आणि जवळ एखादं खेडं किंवा असं काही असेल तर आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आहे. कारण खुल्या असं म्हणतात, त्यांना जर सोडलं तर पाण्याचा आवाज ऐकतील, पक्ष्यांकडे पाहतील, त्यांची किलबिल त्याचा आनंद घेतील. पण साधारण हा प्लॉट किती मोठा असावा असं डोक्यात आहे? एक 2-3 हजार स्क्वेअर फुटापर्यंत जरी असेल तरी वी आर फाईन विथ इट. आणि त्यासाठीचं तुमचं बजेट आता किती आहे डोक्यात? आय थिंक साधारण एक 10-1 लाखापर्यंत जर असेल तर देन वी आर प्लॅनिंग समथिंग लाईक दॅट. मी काय करतो आता, मी आमच्या रिसर्च टीमकडे जातो. पहिल्यांदाच आम्ही स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या एखाद्या एपिसोडमध्ये प्लॉट शोधणार आहोत. पण मला खात्री आहे की रिसर्च टीम चांगला आणि तुमच्या सगळ्या अपेक्षांना अनुरूप असा प्लॉट निवडून देईल आणि मग आपण तिकडे डायरेक्ट लोकेशनवर भेटूयात. चालेल. ओके, येस, थँक्यू. स्वप्न पर स्क्वेअर फूटची रिसर्च टीम पहिल्यांदाच प्लॉटसाठी रिसर्च करते. रिसर्च टीमने लगेच जुळवाजुळव सुरू केली आणि यासाठी मार्गदर्शन होतं प्रॉपर्टी कन्सल्टंट विजय मतनानी यांचं. विजय मतनानी यांनी असा सल्ला दिला की जी प्रॉपर्टी आपण सुचवतोय तिथे फॅमिली बरोबर 1 रात्र मुक्काम करा, म्हणजे बारकाईनं सगळ्या गोष्टी बघता येतील. आता हा सल्ला अर्थातच आम्हालाही आवडला आणि आम्ही निघालो भोरच्या दिशेने. पुण्यापासून 1.5 तासांचा ड्राईव्ह होता आणि आम्ही पोचलो घाटे कुटुंबासोबत सिनर्जी फार्मच्या कॅशुरिना प्रोजेक्टवर. इथे आमचं स्वागत केलं सिनर्जीचे रिप्रेझेंटेटिव्ह सागर कोसावी यांनी.
आम्ही सगळेजण इकडे बॅगा घेऊन आलेलो आहोत कारण आम्हाला इथे एक दिवस राहायचं आहे आणि याचं कारण आहे सिनर्जी फार्मचा सगळा जो परिसर आहे 75 एकरचा आहे तो नीट बघता यावा, इथल्या प्रत्येक गोष्ट जी आहे ती नीट बघता यावी म्हणून घाटे फॅमिली त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा एक दिवस इकडे घालवणार आहोत. आपण आता सुरुवात करूया सगळा परिसर बघायला. हिरव्यागार निसर्गानं वेढलेला कॅशुरिना प्रोजेक्ट राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. निसर्गातली प्रत्येक गोष्ट इथे आहे. भाटगर धरणाच्या बॅकवॉटरचा शेजार आहे, काजूच्या बागा आहेत, सुरूची बनं आहेत. इथे शहरातला कलकलाट आम्हाला जाणवलाच नाही, उलट पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट ऐकायला मिळाला. कॅशुरिना फार्मची आणखी काय काय वैशिष्ट्ये आहेत ते आता आपण सिनर्जी फार्मच्या डायरेक्टर्स कडूनच जाणून घेऊया. साधारणतः 6 वर्षांपूर्वी आम्ही सिनर्जी फार्म्स या ब्रँडची सुरुवात केली. आम्ही रिअल इस्टेट क्षेत्रातील रिसॉर्ट होम्स किंवा टुरिस्ट होम या क्षेत्रात काम करायचं असं ठरवलं. सगळ्यांचीच मागणी ही वॉटर व्ह्यू, वॉटर टच प्लॉट्स, डोंगर दऱ्यातली शांत लोकेशन्स अशी होती. त्यानुसार आम्ही हे भाटगर धरणाच्या काठावर कॅशुरिना हा जो आमचा आत्ताचा प्रोजेक्ट आहे ही जागा, त्याचबरोबर बोगनविला ही जागा निवडली. यामध्ये आम्ही मुख्यत्वे शेतजमीन आणि एनए प्लॉट्स असे 2 प्रॉडक्ट्स लॉन्च करायचे ठरवले आणि त्याप्रमाणे आमच्या या दोन्ही स्कीमचं प्लॅनिंग केलेलं आहे. सिनर्जी फार्म्स या ब्रँडचे लक्ष वीकेंड होम आणि सेकंड होम या क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य आणि ट्रस्टवर्दी नाव प्रस्थापित करणे. कॅशुरिना प्रोजेक्टमध्ये आम्ही इंटिग्रेटेड आणि इको फ्रेंडली डेव्हलपमेंट सगळ्यांपुढे ठेवू इच्छितो. फक्त प्लॉट घेतला आणि जागा विसरलो असं न करता त्याच्या पुढच्या महत्त्वाच्या सर्व्हिसेससुद्धा आम्ही लोकांना ऑफर करतो. त्याच्यामध्ये फार्म मॅनेजमेंट सर्व्हिस, कन्स्ट्रक्शन सर्व्हिस आणि रिसॉर्ट मॅनेजमेंट सर्व्हिस या तिन्ही सर्व्हिसेस थ्रू लोकांना सेकंड होम किंवा वीकेंड होमचं जे स्वप्न असतं ते साधण्यासाठी आम्हाला नक्कीच मदत करता येईल. धन्यवाद. सागर बरोबर आता घाटे कुटुंब पाहणार आहेत कॅशुरिना प्रोजेक्टमध्ये उपलब्ध असलेले प्लॉट्स आणि त्यावर असलेल्या विविध सुविधा. सिनर्जी फार्म्सच्या कॅशुरिना प्रोजेक्टमध्ये 2000 स्क्वेअर फूट पासून एनए प्लॉट्स उपलब्ध आहेत. प्रत्येक प्लॉटला जोडणारे पक्के अंतर्गत रस्ते आणि प्रत्येक प्लॉटला वायर्ड फेन्सिंग सुद्धा केलेलं आहे. या प्लॉट्सवर प्लांटेशन आणि ड्रिप इरिगेशनची सुद्धा सोय आहे. जे ऑप्शन समजवले होते त्यातलं हे एक ऑप्शन बांबू कॉटेज. वाव. आणि हे कसं ड्युरेबल वगैरे आहे एकदम? ह्याचं आयुष्य 20 वर्षाचं आहे. हे हाय ट्रीटमेंट फुल्ली प्रोसेस्ड बांबू आहे जे लोकली ग्रोन आहे भोरमध्ये. ह्याला काही प्रॉब्लेम नाही, पाऊस असू देत काही असू देत. हे प्लिंथवरती बांधता येतं, म्हणजे जिकडे तुमचा प्लॉट स्लोप असतो तर तिकडे तुम्ही प्लिंथवरती बांधलं की तुम्हाला व्ह्यू वगैरे चांगला मिळू शकतो. जागेपर्यंत इलेक्ट्रिसिटी आणि पाण्याचे कनेक्शन हे सगळं 24 तास इकडे अवेलेबल असतं. यानंतर सागर आता घाटे कुटुंबाला घेऊन जातोय वीकेंड होमचा आणखी एक पर्याय दाखवायला, दगडी बांधकाम असलेला बंगला. आपण जे ऑप्शन्स बघितले बांबू कॉटेज नंतर आपण हे बघतोय की हे दगडी बांधकाम आहे जे एनए प्लॉटवरतीच तुम्ही बांधू शकता. आणि हे लोकली इकडे मिळणारा दगड आहे ज्याच्यापासून आपण हे घर बनवतो आणि ह्याला जांभा म्हणतात जे कोकणात तुम्हाला मिळतो. जसा जुना चिरेबंदी वाडा असतो ना तसंच वाटतं इथे आल्यावरती.
आणि इंटिरियरचं काय? इंटिरियर चेंजेस तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे करू शकता. आमचे इन हाऊस आर्किटेक्टच आहेत. हे तर छानच आहे, पण तुम्ही अजून पण एक ऑप्शन आहे म्हणलं होतात ना. अजून आपलं टेंट आहे की जे बजेटमध्ये पण थोडंसं कमी आहे. जे ॲडव्हेंचरस लोकांसाठी ते एक ॲडव्हेंचरस टेंट हाऊस टाईप होऊ शकतं. साईटला ज्यावेळेला व्हिजिट केली त्यावेळेला साईट आणि सराउंडिंग्स बघितल्यानंतर त्याच्यातली झाडं, निसर्ग, पाणी यानुसार त्याच्यातल्या साईटमधलाच एक वेगळेपणा होता. आणि हा वेगळेपणा जपण्यासाठी निसर्गामध्ये रममाण होईल किंवा त्याच्यामध्ये मर्ज होतील अशा पद्धतीचे रंगसंगती, अशा पद्धतीचे दगड किंवा मटेरियल हे आम्ही वापरलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यातला वेगळेपणा तुम्हाला वाटत नाही. इथं आल्यानंतर तुम्ही निसर्गामध्येच पूर्णपणे मिळून मिसळून वागले जाता आणि त्याच पद्धतीने स्ट्रक्चर्स पण उभी राहत आहेत. कॅशुरिना प्रोजेक्टचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं क्लब हाऊस. कुटुंबासोबत मस्त वेळ घालवण्याचं उत्तम ठिकाण. इथून व्ह्यू सुद्धा खूप चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. आता आपण पूर्ण प्रोजेक्ट बघून आलो 75 एकरचा. आपण बांबू कॉटेज बघितलं, दगडी बांधकाम बघितलं. आता मी तुम्हाला थोडंसं ॲम्युनिटीज समजवतो की आपल्याकडे काय काय आहेत. आत्ता आपण सुरुवात करूयात आपल्या गेटपासनं. आपलं जे एंट्रन्स गेट आहे त्याला 24 तास सिक्युरिटी असेल विथ CCTV कॅमेराज. इंटरनल रोड्स आपले सगळे झालेले आहेत. पूर्ण प्रोजेक्टला पण चेन लिंक फेन्सिंग आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की 3 सर्व्हिसेस आपले की फार्म मॅनेजमेंट सर्व्हिस आहे, म्हणून त्या प्लॉटची पूर्णपणे देखरेख आम्ही करतो. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन आहे जे मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला की आपलेच इन हाऊस आर्किटेक्ट आहेत आणि डिझाईन्स आपले रेडी आहेत. ते फक्त तुम्ही सिलेक्ट करायचं कुठलं डिझाईन. आणि तिसरं जे आहे ते रिसॉर्ट मॅनेजमेंट सर्व्हिस की जिथे तुम्ही घर बांधलं की उद्या तुम्ही कंपनीलाच म्हणजे आम्हालाच रेंटनी देऊ शकता. ते म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुमचं लगेच त्याच्यावरती सुरू होतं. मला सांगा, जर आपण प्लॉट घ्यायचं असं जर ठरवलं तर तुम्हाला सगळं पेमेंट अपफ्रंट करायला लागतं? तुम्ही तसंही करू शकता, नाहीतर तुम्हाला 3 वर्षापर्यंत EMI फॅसिलिटी पण कंपनी देते. म्हणजे तुम्ही 3 वर्षापर्यंत पण पेमेंट करू शकता. तर तुम्ही आज विचार करा आणि आज राहा इकडे, पूर्ण फॅसिलिटी एन्जॉय करा आणि मी तुम्हाला उद्या भेटतो. कॅशुरिना प्रोजेक्टमध्ये ज्यांनी आतापर्यंत प्लॉट खरेदी केले त्यामध्ये एक सेलिब्रिटी सुद्धा आहे. भारताचा ग्रँड मास्टर अभिजित कुंटे. अभिजितने इथे प्लॉट घेतलाय, यामागे त्याचाही काहीतरी विचार असणारच. हा विचार काय ते त्याच्या तोंडूनच ऐकूयात. मी इथे प्लॉट घ्यायचं महत्त्वाचं कारण म्हणजे की पुण्यापासून जवळ 2 तासाच्या अंतरावरती एक स्वतःची अशी जागा असावी निसर्गरम्य परिसरात, अशी खूप इच्छा होती खूप वर्षांची. आणि भाटघर धरणाचं बॅकवॉटर आणि राजगडचा व्ह्यू अशी ही सुंदर जागा सिनर्जी प्रॉपर्टीजमुळे मला मिळू शकली. इथे मी आधी प्लॉट घेतला आणि इथे येत गेलो आणि आता सिनर्जी बरोबरच इथंच एक बंगला बांधायचा डोक्यात विचार आहे. एखादं लोकेशन जे 2 तासाच्या अंतरावर असावं, तिथे आपलं फार्म हाऊस असावं अशी जी इच्छा आज माझी पूर्ण झाली आहे. त्यामुळे मी या ठिकाणी खूप आनंदी आहे. सिनर्जी फार्म्सवर आरव आणि आदियाला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर तो प्ले एरिया. रियुजेबल मटेरियलनी बनवलेल्या प्लेइंग ऍक्टिव्हिटीज या सगळ्यामध्ये आरव आणि आदिया एकदम रमून गेले. कॅशुरिना प्रोजेक्टमध्ये कॅम्पिंगसाठी सुद्धा खूप मोकळी आणि हवेशीर जागा आहे. पाण्यामध्ये बोटिंग किंवा फिशिंगही करू शकता. मस्त वीकेंड एन्जॉय करू शकता. हॅलो, या.
दिवसभर दमलात फिरून फिरून सगळं? नाही नाही हो, फार छान हवा आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही वाटला. काय काय आवडलं तुम्ही दिवसभरात? खरं तर हा सगळा परिसर बघितला सिनर्जी फार्म्सचा. एक तर जागा खूप मोठी आहे, त्यामुळे दिवस कसा गेला वेगवेगळ्या ठिकाणं बघताना हे कळलं नाही. आणि बांबू कॉटेज पाहिलं, तेही छान होतं. आणि बाकीचे सगळं एकूण प्लांटेशन वगैरे सगळं छानच आहे, मस्तच केलं एकदम. आणि राधिका, तुला कसं वाटलं सगळं? नाही, खूपच मजा आली. मला सगळ्यात हे आवडलं की इको फ्रेंडली जे सगळं केलेलं आहे. हे सगळ्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही बघितल्या दिवसभरात. हो, प्रश्नच नाही. जे वेळ तुम्ही ऐकताय, तुम्हाला खात्री होती की त्यांना एवढं मनापासून सगळ्या गोष्टी आवडतील? हां, मला खात्री होती, कारण एवढी नॅचरल ब्युटी, आणि ते नॅचरल ब्युटी आपण पैसे खर्च करून पण नाही क्रिएट करू शकत. प्रमोटरचे पॅशन आणि त्याचे विजन पण इक्वली इम्पॉर्टंट. सगळ्याच दृष्टीने हे चांगलं आहे, कारण इथे सिनर्जी फार्म्समध्ये जमिनीत गुंतवणूक जी आहे ती फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला. तुमचं डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू? अरे क्या बात आहे, काय म्हणताय? काय सरप्राईज आहे. तुमची ओळख करून देतो. अभिजित कुंटे आणि मेघना कुंटे. अभिजित कुंटेची खरं तर ओळख करून द्यायला नको, सगळेच ओळखतात. भारताचा ग्रँड मास्टर आहे. सिनर्जी फार्ममध्ये घर घ्यायचं ठरवलंस, ही चाल जेव्हा तू खेळलास त्यानंतर तुझा एक्सपिरियन्स कसा होता? नाही, अत्यंत चांगला एक्सपिरियन्स होता. म्हणजे इट्स अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. आणि मी मूव केली म्हणजे विचार करूनच केली असेल, तर तुम्ही नक्कीच इथे प्लॉट घेऊ शकता. जे आपण निसर्गाशी जवळीक म्हणतो किंवा मातीशी नातं जुळणं, तर ते इथे मुलांचं होतं. मुलं लिटरली बेअर फुटेड, पूर्णपणे काहीही पायात न घालता नुसते दिवसभर मजा करत असतात. मला वाटतं की आता निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही. फक्त त्यामध्ये एक विषय थोडासा आहे, जो ज्याला आपण म्हणतो बजेट, तर तेही शेवटी पाहावं लागतं. नाही ठीक आहे, बजेट आणि फायनान्सचे विषय आहेत ना, ते आता आपण उद्या बोलूया सकाळी. मोकळा वेळ आहे, कॅम्प फायर आहे, गाणी बिणी म्हणू, मस्त एन्जॉय करू. एवढी चांगली कंपनी आपल्याला मिळालेली आहे. कोण गाणं म्हणणार आहे? शाम आँखों पर तेरा चल लहराए, हर रात यादों की बारात ले कॅशुरीना प्रोजेक्ट आवडलेला आहे, इथे प्लॉट घ्यायची इच्छाही आहे, असं घाटे कुटुंबाने काल रात्रीच आपल्याला सांगितलं होतं. आता याच्या पुढचा टप्पा होता तो फायनान्सचा. सागर, तू आम्हाला सांग की कालपासून तू आम्हाला ज्या गोष्टी दाखवल्या सगळ्यामध्ये फार्म असतील इथले, किंवा प्लॉट असतील, किंवा काही इथे कन्स्ट्रक्शन झालेली आहेत, पण ह्यांना ज्या गोष्टी आवडल्या त्याचं कॉस्टिंग नेमकं कशा प्रकारचं? यांना जो प्लॉट आवडला आहे तो 2000 स्क्वेअर फीटचा आहे, ज्याच्यावरती 500 स्क्वेअर फीटचं बांधकाम करू शकतात. तर प्लॉट म्हणजे बांधकाम सकट साधारण 21 लाखापर्यंत जातं. आपल्यासोबत आहेत कॉस्मॉस बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर रश्मी खांडके, ज्या लोनबद्दलच्या तुमच्या ज्या काही शंका असतील त्या दूर करतील. प्लॉट घेण्यासाठी पण बँक मदत करू शकेल का? प्लॉट तुम्हाला घ्यायचा असेल समजा, तरी सुद्धा प्लॉट परचेससाठी आपण तुम्हाला फायनान्स करू शकतो. आणि 100% तुम्हाला कॉस्टच्या आम्ही फायनान्स करू शकतो. इंटिरियरच्या पण व्हेरियस कल्पना असतात, नवीन काय काय करून बघायचं असतं तिकडे, तर त्याची पण काही फायनान्स मदत होऊ शकते. जरूर होऊ शकते. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की हे सेकंड होम आहे, त्यामुळे बरेच काही तुमच्या आयडियाज असतील, तर इनोव्हेटिव्ह तुम्ही म्हणालात तसे जर काही आयडियाज असतील तर त्यालासुद्धा आपण फायनान्स करू शकू. एकंदरीत जमिनीत गुंतवणूक करणं किंवा जमिनीतली गुंतवणूक हे जे क्षेत्र आहे, आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल आपण ऐकूयात. आपल्याला माहिती सांगतायत MBVAचे एक्सपर्ट. फ्लॅटपेक्षा प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट ही नेहमीच जास्त आपलं रिटर्न्स देणारी ठरलेली आहे. याच्यावरही आपल्याला कर्ज मिळू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मूळ स्वप्न असते कुठेतरी आपली जमीन घेण्याचं, ते पूर्ण होतं. हे मंदी असो किंवा तेजी असो, आपल्याला साधारणतः 15% दरवर्षी आपल्याला कमीत कमी याच्यावर परतावा नक्की मिळतो. तेव्हा माझा सल्ला हाच राहील की याच्यामध्ये आपण विचार करून इन्व्हेस्टमेंट करावी. परंतु प्लॉट हा आपल्याला इतर कुठल्याही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्त नक्कीच परतावा देऊ शकतो. कालपासून तुम्ही म्हणताय पसंत आहे, आवडलंय, पण घेण्याबद्दलचा निर्णय जो आहे तो आता पक्का झालाय का तुमचा? आता शिक्कामोर्तब करायलाच पाहिजे ना. मागायला गेलो एक डोळा आणि देवाने दिले 2 डोळे. घाटे कुटुंबाची आता अशीच अवस्था झाली आहे, कारण सिनर्जी फार्म्सवर येण्याच्या आधी त्यांनी असं ठरवलं होतं की आपल्याला एक प्लॉट घ्यायचा आहे. पण इथे आल्यानंतर त्यांनी प्लॉट तर घेतलाच आहे, पण त्याच प्लॉटवर त्यांना आपल्या मनासारखं स्वप्नातलं घरही बांधता येणार आहे. ते तर खुश आहेतच, आणि त्यांचा हाच आनंद साजरा करण्यासाठी सिनर्जी फार्म्सचे 4ही डायरेक्टर्स, 4ही पार्टनर्स आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत गणेश जाधव, आपल्यासोबत आहेत राजेंद्र आवटे, अमृता देवगावकर आणि मंदार देवगावकर. मला आज खूप मनापासून आनंद होतो आहे की घाटे कुटुंबियांनी काल इथला वातावरणाचा आनंद लुटला आणि फायनली ठरवलं की इथे त्यांनी प्लॉट घ्यायचा आहे. बरोबर. जास्त आनंद याच्यासाठी की त्यांनी ठरवलंय की आता इथे घर सुद्धा बांधायचं आहे. वेलकम टू आवर फॅमिली. थँक्यू. मीही अजिंक्य आणि राधिका दोघांचं आमच्या सिनर्जी परिवारामध्ये स्वागत करतो.
आणि त्यांना अशी खात्री देतो की अतिशय उत्तम पद्धतीने त्यांना सर्व्हिस दिली जाईल. आणि त्याबरोबरच मी विजयजींचं आणि स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या टीमचंही चे आभार मानतो की त्यांनी आम्हाला अतिशय उत्तम कुटुंब आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. क्रिएटिव्ह आणि ॲडव्हेंचरस घाटे कुटुंबाला त्यांच्या स्वप्नातला प्लॉटही मिळाला आणि त्या प्लॉटवर ते त्यांच्या स्वप्नातलं सेकंड स्वीट होम बांधू शकणार आहेत. खरं तर त्यांना इथे आल्यानंतर सिनर्जी फार्म्सची कन्सेप्टच खूप आवडली. तुमच्यासारख्या प्रेक्षकांसाठी अशाच फायदेशीर गोष्टी तुम्हाला मिळत राहतील स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या माध्यमातून. तेव्हा पाहत रहा MVVA प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट सीझन 2 पॉवर्ड बाय कॉस्मॉस बँक. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. नमस्कार.